राज्य गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रात देशात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। जे भारतीय आपल्या परदेशामध्ये असतात, काही वास्तव्य कामाच्या निमित्ताने वास्तव्यासाठी, त्यांच्यामध्ये सुद्धा या जयंतीचा मोठ्या प्रमाणामध्ये असं जल्लोषाने उत्साहाने साजरा करण्यात येते। आपण लहानपणापासून शाळेमध्ये येण्यापूर्वीपासून सुद्धा शिवाजी महाराजांविषयी आपण बरंच काही ऐकलेलं असतं। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा छत्रपतीविषयी आपल्याला बरंच ऐकायला मिळतं। राजे तर अनेक होऊन गेले, परंतु शिवाजी महाराज आपल्याला एवढे का आवडतात? कारण शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये असणारे जे गुण आहेत, शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये असणारे जे शौर्य होतं, आज आपण जे महाराष्ट्रामध्ये पाहतो, आपल्यावरती मुघलांनी आतोनात छळ केला, कितीतरी वर्ष राज्य केलं आणि अशामध्ये आपल्यामध्ये क्रांती सूर्य जन्मला, त्यांचं नाव आहे शिवाजी महाराज। जर शिवाजी महाराजच नसते तर एका कविताकाराने कविता केली होती, तर आपल्या आज महिलांच्या कपाळी कुंकू दिसलं नसतं, आपल्या अंगामध्ये तुळस दिसली नसती। म्हणजे शिवाजी महाराजांनी महिलांचं रक्षण केलं, शिवाजी महाराजांमध्ये न्याय प्रविष्ट होते, शिवाजी महाराजांकडे संघटन कौशल्य होतं की ज्या संघटन कौशल्याच्या बळावरती छत्रपतींनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं। लहानपणापासूनच त्यांच्या आईने, जिजाबाईंनी त्यांना शिक्षण दिलं होतं। त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा होती की राज्य व्हावे, स्त्रींची इच्छा। जिजाबाई लहानपणी त्यांना नेहमी राम अर्जुन यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायच्या। आता या गोष्टी सांगण्याच्या पाठीमागे उद्देश काय असा त्यांचा, की ह्या गोष्टी ऐकून त्यांनी अनुकरण करायला पाहिजे की आपला मुलगा सुद्धा असा शूरवीर झाला पाहिजे। त्यामधून सतत त्यांना प्रेरणा मिळत गेली। पुढे त्यांनी शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारचं युद्धनीतीचं शिक्षण सुद्धा दिलं। शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे सुभेदारीच्या निमित्तानं बाहेर इकडं तिकडं त्यांचा सतत बाहेर फिरण्यामध्ये यायचं किंवा ते बाहेर लढाई करण्यामध्ये व्यस्त असायचे। परंतु या काळामध्ये आदर्श माता जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांना घडवलेले। शिवाजी महाराजांना घडवण्याच्या पाठीमागं सर्वात मोठं श्रेय आहे ते जिजामातांचं। जिजामातांनी त्यांना लहानपणापासून असं बाळकडू पाळलं होतं आणि त्यांनी पटवून दिलं की आपल्यावरती किती प्रकारचा अन्याय होतोय। सामान्य जनता त्रस्त झाली होती, लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण होतं आणि लोकांना वाटत नव्हतं की आपल्यावरची गुलामगिरी आता कधी संपेल म्हणून। कारण जिकडे पाहावं तिकडे मुघलांचं साम्राज्य होतं। अशा साम्राज्यामध्ये सामान्य जनतेचं जीवन जगणं मुश्किल झालं होतं। लोकांच्या शेतामधील जे पिकवलेलं अन्नधान्य आहे ते मुघलांचं सैन्य लुटून न्यायचं। मग अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या समोर असा काळोख दाटलेला होता आणि अशा काळोखामध्ये असा तेजस्वी सूर्यासारखा पुत्र जिजाबाईंच्या पोटी जन्माला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म झाला। सगळीकडे सनई चौघडी वाजू लागले आणि लोकांमध्ये आनंदाचं वातावरण उत्साहाचं निर्माण झालं। पुढे शिवाजी महाराजांनी सामान्य जनता ही डोळ्यासमोर ठेवून स्वराज्य स्थापनेचा ध्यास मनामध्ये घेतला। आता त्या काळामध्ये एवढ्या बलाढ्य मुघलांना संघर्ष करणं, त्यांच्याशी लढणं इतकं काही सोपं नव्हतं। परंतु छोटे मोठे मावळे, डोंगरदऱ्यामधील मावळे सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी लहानपणीच रायरेश्वराच्या मंदिरामध्ये प्रार्थना केली आणि त्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की आपल्याला आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं। त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं मोठं असं पाठबळ नव्हतं, परंतु शिवाजी महाराजांच्या मनामध्ये ध्यास होता की मी हे करू शकतो। आता जर आपण पाहिलं तर मोठमोठ्या विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती अभ्यास केला जातो। अमेरिका, इंग्लंड, रशिया या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी फार मोठ्या प्रमाणामध्ये PhD सारखा व्यापक अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आलेला आहे। शिवाजी महाराजांकडे दूरदृष्टी होती। आज आपण जे पाहतो, शासनाने वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत, पाणी आडवा असेल, पाणी जिरवा असेल किंवा जे आपण स्वच्छ सुंदर भारत म्हणतो, या जर आपण रायगडावरती कधी गेलो तर रायगडावरती 394 वर्षापूर्वीचा आपण जर कालावधी पाहिला तर त्या काळामध्ये शौचालयाची योजना होती। त्या ठिकाणी साठवलेलं पाणी आहे ते पाणी शिवकालीन पाणी पुरवठा आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो की शिवाजी महाराजांकडे 400 वर्षापूर्वीच्या ह्या योजना त्यांच्या डोक्यामध्ये होत्या। रायगडावरची आपण बाजारपेठ पाहिली तर बाजारपेठेची रचना अशा प्रकारची आहे सुंदर की त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कळतं की आपल्या राज्यांचा दृष्टिकोन किती व्यापक होता आणि या ज्या योजना आहेत त्या योजना फक्त शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आणल्या होत्या। बरेचसे दिवस कालावधीमध्ये नंतर ते लोकांच्या लक्षामध्ये आलं नाही। आज आपण पाहिलं तर त्याच योजना पुन्हा नवीन आपल्या समोर आहे।
कोणत्याही किल्ल्यावरती आपण जर गेलो तर खाली किल्ल्याच्या पायथ्याशी पाण्याची वणवण असते, परंतु किल्ल्यावरती जर पाहिलं आपण तर थंड पाण्याची विहीर आपल्याला पाहायला मिळते. त्या विहिरीच्या वरती पाला पाचोळा पडू नये किंवा शत्रूला त्यामध्ये काही टाकू नये म्हणून त्या डोंगराच्या कुशीमध्ये किंवा असं कपार फोडल्यासारखं वरच्या बाजूने त्याला छत सुद्धा असतं. म्हणजे शिवाजी महाराजांकडे इतका व्यापक दृष्टिकोन होता की त्यांनी पुढच्या भविष्याचा विचार करून सगळ्या कल्पना आखलेल्या होत्या. शिवाजी महाराजांनी मुघलांना सळोकी पळो करून ठरलं होतं. त्यांच्या सोबत जे असणारे सैनिक होते ते सुद्धा एकनिष्ठ होते. बाजीप्रभू देशपांडे असतील, मोरारजी भाऊजी असतील, त्याच्यानंतर तानाजी मालुसरे असे कितीतरी असंख्य आहेत की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचं काम केलं. काही कालावधीच्या नंतर राजेंच्या असं लक्षामध्ये आलं की आता आपल्याला आरमारी शत्रूपासून धोका आहे. समुद्रमार्गे येणारे डच, पोर्तुगीज हे जे खलासी होते यांचा धोका ओळखून काही कालावधीच्या नंतर शिवाजी महाराजांनी स्वतःच असं आरमार उभा केलं. त्यांनी सागरी किल्ले निर्माण केले. हे सागरी किल्ले निर्माण करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की आपण एका बाजूने जर आपला महाराष्ट्र सांभाळीत बसलो तर कोकण किनारपट्टी मार्गे शत्रू कधी आपल्यावरती आक्रमण करू शकतात. इतका दूरदृष्टीपणा त्या काळामध्ये ठेवणं हे काही शक्य नव्हतं. परंतु शिवाजी महाराजांकडे सगळ्या गोष्टीचा व्यासंग होता, व्यापक अभ्यास होता. आणि हे करत असताना शिवाजी महाराजांनी बाकी इतर ज्या गोष्टी आहेत धार्मिक त्यावरती सुद्धा त्यांनी तितकाच प्रभाव ठेवलेला आहे. कोणत्याही किल्ल्यावरती आपण जर जाऊन पाहिलं तर त्या मुस्लिम सैनिकासाठी त्यांनी त्या ठिकाणी मशीद बांधली होती. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारं असं हे विशाल नेतृत्व होतं. त्यांनी कोणाविषयी कधी भेदभाव केला नाही आणि काय केलं नाही. म्हणून अशा राजाविषयी लोकांच्या मनामध्ये आदराची एक भावना निर्माण आहे. आणि आज जर पाहिलं तर शिवाजी महाराजांचा कालावधी सुमारे 400 वर्षापूर्वीचा 394 वर्ष होऊन गेली. तरी आजही आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपल्या अंगामध्ये एक प्रकारचा असं रक्त संचारतं. हर हर महादेव ही त्यांची आवडती घोषणा होती. असंख्य मावळे त्यांच्या सोबत होते आणि मुघलांचं सैन्यासमोर लाखोनी जरी असेल तरी शिवाजी महाराजांचं अगदी तोडकं सैन्य असून सुद्धा कधी त्यांनी हार पत्करली नाही. अशा ह्या व्यासंगी दूरदृष्टिकोनातून जन्म घेतलेले आपले धुरंधर आदर्श, ज्यांच्या आदर्शावरती आज महाराष्ट्र सगळा उभा आहे असे शिवछत्रपती यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र जमलो आहोत. या शिवछत्रपतींना आमचा मानाचा